आज त्याचं काही पुस्तकात लक्ष लागत नव्हतं. त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. आज खूपच उशीर झाला, तरी पण अजून कशी आली नाही ती. लोकल तर वेळेवर आहे. त्याने कॉफी शॉपच्या मिररमधून रेल्वे स्टेशनकडे पाहिलं आणि विचार करू लागला. का कुणास ठाऊक कोणत्या नात्याने ते दोघे बांधले होते. त्याचा विचार करत पुन्हा तो आयुष्याच्या प्रवासात गर्त झाला. कॉलेज पूर्ण झाल्यावर नोकरी करत त्याने उच्च शिक्षण पूर्ण केलं. आयुष्यात परिस्थितीवर मात करून त्याने उंच भरारी घेतली. त्याने जे कमवलं होतं त्यात त्याला एक नव्या शिखरावर नेऊन बसवलं होतं. त्याने दोन्ही बहिणींची खूप थाटामाटात लग्न करून दिली आणि त्यानंतर त्याने लग्न केलं. त्याला एक मुलगा मुलगी असे 2 पाल्य होते. त्याच्या स्वप्नांच्या जगात तो मोकळा श्वास घेत होता. सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस त्याच्या कामाच्या अखत्यारीत एक नवीन डिव्हिजन जोडलं गेलं. 2-3 महिने तेथे कामगार आणि DM यांच्यात होणारे वाद मॅनेजमेंटकडे येत होते. याची कसोशीने चौकशी करण्यासाठी त्याने एकदा कामगार आणि DM यांची मीटिंग ठेवली. त्याचे लक्ष DM मॅनेजरच्या नावाकडे गेलं. त्या नावाशी त्याचं मागील आयुष्याशी संबंध असणारी ती पुन्हा त्याच्यासमोर आली. त्याने तिला ऑफिशियली कॉफी मीटिंगसाठी आणि कामगारांच्या अगोदर तिची बाजू ऐकण्यासाठी बोलवलं होतं. ती त्याच्या कॅबिनमध्ये आली. साधारण 20 वर्षानंतर तो तिला पाहत होता. तिच्यात विलक्षण बदल झाला होता. तिने गडद जांभळ्या रंगाचा ड्रेस, त्यावर मॅचिंग साजेशी ओढणी, आजही त्याच स्टाईलमध्ये पूर्ण मानेपासून हाताच्या मनगटापर्यंत घेतलेली. डोळ्यावर जाड रेक्टो फ्रेमचा चष्मा. चेहऱ्यावर मनातल्या जखमा दडपवत ती त्याच्याशी बोलत होती. तब्येतीत थोडी जाड झालेली. जेव्हा त्याने तिच्यासोबत शेक हँड केला तेव्हा त्याला तिचे नाजूक रेशमी हात थोडे रट्ट झालेले जाणवले. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आपली जागा निश्चित करण्याची तयारी करत होती. तिने त्याच्याकडे पाहून जणू ती पहिल्यांदा त्याच्याशी भेटत आहे असाच संवाद साधला. तिची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याने तिला ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते, असा दिलासा दिला. ती काही न बोलता केबिन बाहेर पडली. तो काचेच्या दरवाजातून दूर जाईपर्यंत तिच्या आकृतीकडे पाहत होता, पण ती मागे वळाली नाही. तिची बाजू आणि कामगारांची बाजू ऐकून त्याने दोन्ही बाजूने विचार करून एक मध्यम मार्ग सुचवला आणि तो कामगारांनाही मान्य झाला. या घटनेने तिच्या आयुष्यात पुन्हा मनात जपून ठेवलेल्या प्रेमाला बहर फुलून आला. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि तिने त्याला त्याच्यापासून वेगळी का झाली, का हे करावं लागलं याबद्दल स्पष्टीकरण दिलं. तिच्या बोलण्यात पश्चातापाची भावना होती. दोघांच्याही मनात चलत असणाऱ्या आयुष्याच्या जखमेवर जणू वेळेने मलमपट्टी करण्यास सुरुवात केली होती. त्याचा मागुमास त्याच्या बायकोला लागला असावा. तिने त्याला यासंबंधी एकदा थेट प्रश्न विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात तिला नाही सांगितलं, पण तिला त्याचा विश्वास बसत नव्हता. म्हणून त्याने तिला ती एक कॉलेजची मैत्रीण आहे आणि तिला ह्यावेळी त्याच्या मैत्रीची आपुलकीची गरज आहे हे सांगून विषय तूर्तता थांबवला. पण तिच्याकडून हा विषय थांबला नव्हता. तिने तिची अनामिक ओळख करून घेतली. तिच्याशी बोलून गप्पा गुजगोष्टी करून तिने हे जाणलं की तो फक्त तिला धीर देण्याचा आणि तिच्याशी असलेल्या मैत्रीच्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करत आहे.
पण तीच त्याच्यामध्ये भावनिक गुंतत चालली होती. तिचं कॉलेजच्या जीवनात त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं, पण ते तिला मिळवता आलं नाही हे तिने जाणलं. 3 वर्षापूर्वी त्याच्या बायकोचा रोड अपघात झाला. ती मरणशय्यावर असताना त्याच्यासमोर तिने याबाबत स्पष्टीकरण करत त्याला विनवणी केली की तू माझ्यानंतर तिची काळजी घेशील. जणू तिला त्यांच्या नात्यातील भावनिक गुंत्याची ओळख पटली होती. ढगांचा जोरात गडगडाट झाला. त्याने विचाराच्या गर्दीतून बाहेर येत कॉफी शॉपच्या मिररमधून रेल्वे स्टेशनकडे पाहिले. ती बाहेर येत होती. हाय मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.